तर हा मराठा समाज बांधवांचा संपूर्णपणे ताफा आपण पाहतोय। मनोज जरांगे यांची गाडी आणि त्यांच्या सोबतच्या मराठा आंदोलकांच्या 5 ते 7 गाड्या आझाद मैदानाच्या परिसरात पुढच्या काही मिनिटात पोहोचतायत। हा मराठा समाज बांधवांचा एल्गार आहे। आता आरक्षणाशिवाय माघार नाही, ही आरपारची लढाई असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं होतं। आणि मराठा समाज बांधवांनी आता घरी थांबायचं नाहीये, मुंबई गाठायचे असं मनोज जरांगे यांनी आवाहन केलेलं होतं। त्यानुसार मराठा समाज बांधव, मराठा आंदोलक हे ज्या मिळेल त्या मार्गाने मुंबईत दाखल झालेले आहेत। तर सध्या क्रॉफर्ड मार्केटच्या परिसरात मनोज जरांगे यांच्या गाड्यांचा ताफा पोहोचलेला आहे। टीव्ही स्क्रीनवर डावीकडची आपण दृश्य पाहतोय मनोज जरांगे यांच्या ताफ्याची। आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आहेत आपल्यासोबत। प्रदीप, क्रॉफर्ड मार्केटच्या परिसरात सध्या हा ताफा पोहोचल्याचे दृश्य दिसतंय, काय अधिकची माहिती आहे? किती वेळात आता आझाद मैदानात पोहोचते? मराठा बांधवांना चालत आझाद मैदानाकडे जाण्याची विनंती करतात। मात्र मराठा बांधवांनी आपण पाहतोय की मनोज जरांगे यांच्या गाडीच्या भोवती गर्दी केलेली पाहायला मिळते। या सगळ्या आंदोलकांना मनोज जरांगेंना पाहायचं आहे, मात्र मनोज जरांगे गाडीमध्ये आराम करतायत आणि आपण पाहतोय की मनोज जरांगेंच्या नावानं घोषणाबाजी देत हा सगळा क्रॉफर्ड मार्केटचा परिसर दुमदुमून गेलेला पाहायला मिळतोय। पोलिसांची मात्र मोठी कसरत होती, आंदोलकांना विनंती करतायत कारण कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी शांततेच्या मार्गाने संपूर्ण ही सगळी गर्दी जी आहे ती सुद्धा मुंबई पोलीस हाताळत आहेत। मात्र गर्दी मोठ्या प्रमाणावरती आहे, त्यामुळे विनंती करत हे सगळे जत्तेच्या जत्ते आझाद मैदानाच्या बाजूला पाठवण्याची मोठी कसरत मुंबई पोलिसांना करावी लागते। आपण पाहतोय की मनोज जरांगे यांच्या नावानं घोषणाबाजी करत हलगीच्या तालावरती ठेका धरत आम्हाला आरक्षण द्या ही मागणी राज्य सरकारकडे हे सगळे मराठा आंदोलक करतायत। आणि आपण पाहतोय की मनोज जरांगे यांचा ताफा हा सध्या क्रॉफर्ड मार्केटच्या ब्रिज खाली आलेला पाहायला मिळतोय। अवघ्या 10 मिनिटांमध्ये हा सगळा ताफा आझाद मैदानावरती पोहोचेल, कारण आझाद मैदानाच्या रस्त्याला हा मनोज जरांगेंचा ताफा लागलेला आहे। मोजक्याच गाड्या पोलिसांनी या रस्त्यावरती सोडलेल्या आहेत कारण गर्दी मोठ्या प्रमाणावरती आहे। गर्दीचं नियोजन मुंबई पोलिसांना करायचं आहे, त्यामुळे संपूर्ण बॅरिकेडिंग करून या सगळ्या रस्त्यांवरती मोजक्या गाड्या सोडून पायी चालत जाण्याचं आवाहन जे आहे ते मुंबई पोलीस करतायत। मात्र उत्साह पाहता आपण पाहतोय की हे सगळे मराठा बांधव राज्य सरकारला आवाहन करतात आमची मागणी लवकरात लवकर मान्य करा। मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे की आरपारची शेवटची निर्णायक लढाई आहे, 7 टप्प्यांमध्ये मी आंदोलन करणार आहे, जेवढा त्रास मराठा बांधवांना द्याल तेवढी गर्दी मुंबईमध्ये उसळेल अशा पद्धतीचा थेट इशारा मनोज जरांगेंनी दिलेला होता। मनोज जरांगेंनी केलेलं आवाहन, गेल्या 2 महिन्यांपासून ते घेत असलेल्या बैठका आणि मराठा समाजाला केलेलं आवाहन पाहता ही मोठी गर्दी मुंबईमध्ये जमलेली पाहायला मिळते। आणि आपण पाहतोय की मिळेल त्या वाहनानं टेम्पो असेल, ट्रक, पिकअप, त्याचबरोबर स्वतःची घरची वाहनं घेऊन कोणी दुचाकीवरती कोणी सायकलवरती मुंबई गाठलेली आहे आणि हे सगळे मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की गेल्या 2 दिवसांपासून मनोज जरांगेंचं ठिकठिकाणी स्वागत होत असताना निर्धार जो आहे तो मराठा समाजाने बोलून दाखवलेला होता की मनोज जरांगे आम्ही तुमच्यासोबत आहोत, यंदा आरपारची लढाई म्हणून आम्हाला मुंबई पाहायची आहे आणि त्याच निर्धाराने हे सगळे मराठा बांधव मुंबईमध्ये जमलेले पाहायला मिळत आहेत। आणि आपण पाहतोय की वाशीपासून ते थेट क्रॉफर्ड मार्केट असेल पुढे आझाद मैदानाच्या रस्त्यावरती ही गर्दीच गर्दी मराठा बांधवांची उसळलेली पाहायला मिळते। मनोज जरांगे यांचा ताफा अगदी 10 मिनिटांमध्ये आझाद मैदानावरती पोहोचतोय। मात्र रस्त्यावरती आपण पाहतोय की मराठा बांधवांची गर्दी मनोज जरांगे यांच्या गाडीसोबत चालत पुढे आझाद मैदानाकडे जाताना पाहायला मिळते। नक्कीच ही दृश्य आपण पाहतोय। पुढच्या काही मिनिटात मनोज जरांगे आझाद मैदानात दाखल होणार आहेत। आधीच त्या ठिकाणी जवळपास 1000हून म्हणजे 5000ची खरं तर परवानगी होती, मात्र त्याहून कितीतरी अधिक पटीनं मराठा आंदोलक हे या संपूर्ण भागात पोहोचलेले आहेत। सीएसएमटीचा परिसर, मुंबई महानगरपालिकेचा भाग, त्यासोबतच आझाद मैदानाचा परिसर आणि वाडी बंदरचा भाग, हा संपूर्ण परिसर जिथे नजर जाईल तिथे मराठा आंदोलक पाहता येत आहेत। आणि आता मनोज जरांगे यांची प्रतीक्षा या सगळ्याच मराठा आंदोलकांना आहे। तर काही वेळापूर्वीचे हे दृश्य आपण पाहतोय, मनोज जरांगे अजून सुद्धा त्यांच्या गाडीत आराम करतात। 1000 किलोमीटरचा जवळपास प्रवास मनोज जरांगे यांनी केलेला आहे। अंतरवाली, सराटी ते मुंबई 27 तारखेला ते निघालेले होते आणि आज 29ला ते मुंबईत दाखल झाले। सध्या ते अजूनही आराम करतायत, त्यांच्या गाडीतच आराम करतायत। थेट आझाद मैदानातच ते मराठा आंदोलकांशी, मराठा बांधवांशी संवाद साधणार आहेत। त्यांनी आता आरपारची लढाई असं याला म्हटलेलं आहे। त्यामुळे बेमुदत उपोषणावर तर मनोज जरांगे ठाम आहेतच। त्यामुळे मनोज जरांगे आता आझाद मैदानात पोहोचल्यानंतर मराठा आंदोलकांशी काय बोलतायत याकडे लक्ष असेल, सरकार काय भूमिका घेत आहे याकडे लक्ष असेल। दुसरीकडे पुढच्या 5 मिनिटात मनोज जरांगे जे आहेत ते आझाद मैदानात दाखल होणार आहेत।
ही दृश्य आपण पाहतोय। मराठा आंदोलक मिळेल त्या मार्गाने मिळेल त्या वाहनाने मुंबईत तुम्ही पोहोचा, मुंबई आपल्याला गाठायचे, ही निर्णायक लढाई आहे, ही आरपारची लढाई असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं होतं। आता कुठलाही मराठा घरी बसणार नाही असं म्हणत त्यांनी मराठा समाज बांधवांना मुंबई गाठण्याचं आवाहन केलेलं होतं। त्यानुसार पुढच्या 5 मिनिटात मनोज जरांगे यांचा हा ताफा, मनोज जरांगे यांची गाडी आणि त्यांच्यासोबतचा 5 ते 7 गाड्यांचा ताफा हा आझाद मैदान परिसरात दाखल होणार आहे। आधीच आझाद मैदानाचा हा संपूर्ण परिसर त्या ठिकाणी मराठा आंदोलकांची गर्दी आहे, त्यामुळे या गर्दीतनं वाट काढताना पोलिसांना सुद्धा चांगलीच कसरत करावी लागते। मनोज जरांगे यांची गाडी आणि त्या गाडीला वाट करून देताना सुद्धा पोलिसांना चांगलीच कसरत या ठिकाणी करावी लागते, कारण त्याच परिसरात आधीपासूनच शेकडोंच्या संख्येने मराठा बांधव दाखल झालेले होते। हा मार्ग आहे आझाद मैदानाकडे जाणारा। पुढच्या 5 मिनिटात मनोज जरांगे आझाद मैदानात दाखल होणार आहेत आणि आझाद मैदानात आधीच त्या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक मराठा बांधव, हजारांच्या संख्येने मराठा बांधव हे आधीच आझाद मैदानात उपस्थित आहेत। आझाद मैदानाचा बाहेरचा भाग आहे, त्या ठिकाणी सुद्धा मराठा आंदोलक आहेत। या सगळ्यांनी हम सब जरांगे अशा टोप्या घातलेल्या आहेत, हातात फलक आहेत, संघर्ष योद्धा मनोज जरांगे असे हाती फलक त्यांनी घेतलेले आहेत। या सगळ्याच मराठा आंदोलकांना आता प्रतीक्षा आहे ती मनोज जरांगे यांची। आता मुंबई गाठायचे, ही निर्णायक लढाई आहे, हा आरपारचा टप्पा आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानुसार मनोज जरांगे आता मुंबईत दाखल झाले। त्यांनी आवाहन केलेल्यानुसारच मराठा समाज बांधव सुद्धा मुंबईत धडकलेले आहेत। या